नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हो, नक्कीच. आजची चर्चा खरंच खूप वेगळी आणि आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याची होणार आहे. अगदी. म्हणजे बघा ना, आपण रोजच्या बोलण्यात असे अनेक शब्द वापरतो जे वरवर पाहता अगदी जुळ्या भावांसारखे वाटतात. हो, पण त्यांचे अर्थ मात्र जमिनीपासून आकाशापर्यंत वेगळे असू शकतात. अगदी बरोबर. आणि मानवी संवाद, आपली विचार प्रक्रिया आणि आपले एकमेकांशी असणारे सामाजिक नातेसंबंध या सगळ्यांचा पाया आपण वापरत असलेल्या शब्दांवर उभा असतो. आणि त्या शब्दांच्या अचूक अर्थावर सुद्धा. हो. तर आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ती विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या एका अत्यंत अभ्यासपूर्ण लेखनावर आधारित आहे. ज्यातून आपल्याला संवादातील एक असा पैलू उलगडायचा आहे जो आपल्या रोजच्या जगण्यातला एक अत्यंत कळीचा भाग आहे. म्हणजे आपण सहजपणे दोन शब्द एकमेकांच्या जागी वापरतो, अपेक्षित असणे आणि अभिप्रेत असणे. बरोबर. हे दोन्ही शब्द भाषिकदृष्ट्या जवळचे वाटले तरी त्यांच्या अर्थछटा पूर्णपणे भिन्न आहेत. आणि हा सूक्ष्म पण अत्यंत महत्वाचा फरक उलगडून पाहणे हेच आपल्या आजच्या या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट आहे. कारण हा फरक समजून घेणं हे मानवी मनाचे गुंतागुंतीचे व्यवहार सोडवण्यासाठी एखाद्या गुरुकिल्लीसारखं आहे. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. हो, नक्कीच. शब्दांचे अर्थ आणि त्यांचे मानवी व्यवहारांवर होणारे परिणाम हा खरंच मानसशास्त्राचा खूप रंजक विषय आहे. आपण अपेक्षित असणे या संकल्पनेपासून सुरुवात करूया का? हो, चालेल की. विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी या दोन शब्दांमधली जी सीमारेषा अधोरेखित केली आहे ना, ती केवळ भाषिक नाहीये. मग ती कशी आहे? ती मानवी अस्तित्वाच्या दोन वेगवेगळ्या अवस्था दर्शवते. एखाद्या व्यक्तीकडून, विशिष्ट परिस्थितीकडून किंवा एखाद्या घटनेकडून काहीतरी ठराविक परिणाम मिळण्याची जी एक आस आपण गृहीत धरतो, त्याला आपण अपेक्षित असणे असं म्हणतो. अगदी बरोबर. आणि यातली सर्वात रंजक आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे अपेक्षा ही नेहमी बाह्य जगावर अवलंबून असते. म्हणजे ती स्वतःवर अवलंबून नसते? नाही, ती आपल्या आजूबाजूची परिस्थिती, समाजाने घालून दिलेले नियम किंवा समाज मान्यतांवर आधारलेली असते. आणि अनेकदा आपल्या स्वतःच्या अपूर्ण इच्छांवर सुद्धा ना? हो, तर ती पूर्णपणे भविष्याभिमुख असते. म्हणजे भविष्यात काय घडायला हवे यावर ती केंद्रित असते. म्हणजे वर्तमान काळातील कृतीपेक्षा भविष्यातील परिणामांवर तिची भिस्त असते. अगदी तसंच. याला जर आपण दैनंदिन व्यवहाराच्या चष्म्यातून पाहिलं तर लक्षात येतं की आपण आपली संपूर्ण सामाजिक व्यवस्थाच या अपेक्षित परिणामांवर उभी गेलीये. हो, उदाहरणार्थ शालेय जीवनाचंच घेऊया आपण. तिथे एक अलिखित करार असतो. हो ना, शिक्षकांनी शिकवणे आणि विद्यार्थ्यांनी तो अभ्यास प्रामाणिकपणे करून परीक्षेत चांगले गुण मिळवणे. इथे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून जी गोष्ट हवी असते ती एका विशिष्ट परिणामाच्या स्वरूपात अपेक्षित असते. म्हणजे शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचे फळ त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या रूपात भविष्यात मिळायला हवे असते. आणि या प्रक्रियेत काय हवे यावर पूर्ण भर दिलेला असतो. अगदी बरोबर. आणि यावर अधिक विचार केल्यास आपल्याला जाणवते की हा केवळ शालेय व्यवस्थेचा भाग नाही. मग तो एका मोठ्या सामाजिक मानसशास्त्राचा अविभाज्य घटक आहे. समाज म्हणून आपण एकत्र राहतो तेव्हा समाजाने काही नियम आखून दिलेले असतात. म्हणजे आपण जेव्हा रस्त्यावरून चालतो तेव्हा समोरच्या व्यक्तीने वाहतुकीचे नियम पाळावेत अशी एक अपेक्षा असते. हो, समाजात वावरताना सौजन्य दाखवावे अशी एक आदर्श नागरिकाची प्रतिमा आपण उभी केलेली असते. आणि प्रत्येक व्यक्तीने त्या प्रतिमेला साजेसं वर्तन करावे असा परिणाम समाजाला अपेक्षित असतो. इथे वैयक्तिक स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक बांधिलकी आणि त्यातून निर्माण होणारी अपेक्षा अधिक प्रबळ ठरते. आणि या सामाजिक चौकटीचा सर्वात मोठा प्रभाव आपल्याला कौटुंबिक पातळीवर पाहायला मिळतो. विशेषतः आपल्या समाजात लोकांना काय वाटेल हा विचार अनेक अपेक्षांना जन्म देतो. हो ना, पालकांचे मुलांकडून असणारे जे अनेक अलिखित दावे असतात ते याच अपेक्षेच्या व्याख्येत बसतात. मुलांनी विशिष्ट शिक्षण घ्यावे, चांगल्या नोकरीत स्थिरावून समाजात प्रतिष्ठा मिळवावी असे प्रत्येक पालकाला अपेक्षित असते. इथे पालकांची स्वतःची अपूर्ण राहिलेली स्वप्ने किंवा सुरक्षित भविष्याची त्यांची स्वतःची गरज या अपेक्षेच्या मुळाशी असते. आणि या सर्व उदाहरणांमधून एक अत्यंत स्पष्ट चित्र उभे राहते. ते कोणतं? ते हे की अपेक्षित असणे या संकल्पनेत नियंत्रण आपल्या हातात नसते. आपण एक प्रकारची मागणी बाह्य जगाकडे करत असतो. म्हणजे या विश्लेषणातून आपण एका अत्यंत गंभीर सत्यापर्यंत पोहोचतो.
अपेक्षित असणे ही भावना बहुतांश वेळा दुसऱ्याकडून असते. अगदी बरोबर. जिथे अपेक्षा येते तिथे एक प्रकारची मानसिक मागणी असते. दुसऱ्याच्या वर्तनावर नियंत्रण मिळवण्याची सुप्त इच्छा. हो, आपले स्वतःचे नियंत्रण त्या भविष्यातील परिणामांवर पूर्णपणे नसते, पण तरीही तो परिणाम आपल्या मनासारखाच घडावा ही आपली आंतरिक आस असते. आणि म्हणूनच जेव्हा ही बाह्य परिस्थिती किंवा दुसऱ्या व्यक्तीचे वर्तन आपल्या मनातील त्या चित्राशी जुळत नाही, तेव्हा अपेक्षा भंग पावते. आणि आपण दुःखी होतो, कारण आपण आपले आंतरिक समाधान हे पूर्णपणे दुसऱ्याच्या बाह्य कृतीवर अवलंबून ठेवलेले असते. हां. सगळा भाग अपेक्षित या बाह्य जगाशी जोडलेल्या संकल्पनेचा झाला. आता इथून पुढे हा विषय अधिकच रंजक होतो. हो, कारण आता आपण अभिप्रेत असणे या संकल्पनेकडे वळणार आहोत. अभिप्रेत असणे याचा खरा अर्थ काय? कारण मगाशी आपण बघितलं की अपेक्षितचा प्रवास आतून बाहेर जातो. हो, आणि अभिप्रेत या शब्दाचा प्रवास बाहेरून आतल्या दिशेने होतो. आपण अनेकदा म्हणतो ना की माझ्या बोलण्याचा तो अर्थ अभिप्रेत नव्हता. अगदी तेच. इथे आपण कोणत्या तरी एका अदृश्य हेतूकडे बोट दाखवत असतो. मला असं वाटतं की अभिप्रेत म्हणजे केवळ शब्दांचं व्याकरण किंवा भाषांतर नसून त्या शब्दांच्या जन्मामागे असणारा तो मूळ विचार किंवा उद्देश असतो. अगदी अचूक बोललात. या संकल्पनेचा गाभा खरोखरच मानवी मनाच्या आतल्या कप्प्यांशी जोडलेला आहे. म्हणजे अभिप्रेत असणे याचा थेट संबंध माणसाच्या आतल्या हेतूशी असतो. हो, अपेक्षा जशी बाह्य जडाकडे किंवा दुसऱ्या व्यक्तीकडे बघते, तसा अभिप्रेत हा शब्द स्वतःच्या आत डोकावतो. म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगतो किंवा एखादे साधे विधान करतो, तेव्हा त्यामागे जो मूळ अर्थ दडलेला असतो त्याला अभिप्रेत म्हणतात. संवादाच्या प्रक्रियेत शब्दांचे आवरण अनेकदा फसवे असू शकते. हो, पण त्या आवरणाखाली दडलेला खरा हेतू हा कायम अभिप्रेत असतो. अगदी. म्हणजे मानवी संवादात आपण जे बोलतो आणि जे आपल्याला खरोखरच सांगायचे असते, या दोन वेगळ्या गोष्टी असू शकतात. हो, आपण पाहतो की लोक बोलताना अत्यंत मवाळ किंवा साधे शब्द वापरतात. पण त्यांना सांगायचे असते काहीतरी खूप वेगळेच किंवा गंभीर. त्यांच्या त्या बोलण्यामागे एक वेगळाच संदर्भ किंवा हेतू दडलेला असतो, जो समोरच्याने शब्दांच्या पलीकडे जाऊन वाचावा अशी त्यांची सुप्त इच्छा असते. ही खरोखरच मानवी संवादातील सर्वात गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आणि संभ्रम निर्माण करणारी सुद्धा. अनेकदा आपण थेट संवाद साधणे टाळतो. भाषणातील काही वाक्य मुद्दाम अप्रत्यक्ष ठेवली जातात. कार्यालयातील एक सामान्य बैठकीचं उदाहरण घेतल्यास हे अधिक स्पष्ट होईल. हो, सांगा ना. समजा एखाद्या प्रकल्पावर चर्चा सुरू असताना एक वरिष्ठ अधिकारी म्हणतो की या अहवालावर आपण अजून थोडा विचार केला तर अधिक चांगले होईल. आता वरवर पाहता शब्दांच्या पातळीवर हा एक अतिशय साधा आणि विधायक विचार वाटतो. पण त्या अधिकाऱ्याला खरोखर काय अभिप्रेत असू शकते? काय? सध्याचे काम पूर्णपणे असमाधानकारक आहे. यात तातडीने आणि खूप मोठ्या सुधारणा करा. अच्छा, म्हणजे हा तो दडलेला हेतू आहे. हो, इथे शब्दांपेक्षा तो हेतू अधिक प्रबळ आहे. या उदाहरणावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे अपेक्षितमध्ये काय व्हावे या परिणामावर भर होता. आणि अभिप्रेतमध्ये काय सांगायचे आहे किंवा त्या कृतीच्या मागचा हेतू काय आहे यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. म्हणजे अपेक्षित हा पूर्णपणे स्वतःच्या मनातील उद्देश असतो. तो दुसऱ्यावर लादलेला नसतो, तर तो स्वतःच्या अभिव्यक्तीचा एक अविभाज्य भाग असतो. या दोन संकल्पनांमधील हा मूलभूत फरक मानवी नातेसंबंधांचा पाया ठरतो असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. अपेक्षित ही नेहमी भविष्यातील परिणाम किंवा दुसऱ्याच्या वर्तनाबद्दलची आस असते. तर अभिप्रेत हा वर्तमान काळातील विचार किंवा मूळ हेतू असतो. अपेक्षा ही दुसऱ्याकडून असते, तर अभिप्रेत हा स्वतःच्या मनातील उद्देश असतो. आणि जेव्हा या दोन पूर्णपणे भिन्न दिशांना जाणाऱ्या गोष्टींची संवादात गल्लत होते, तेव्हा गैरसमजांची बीजे रोवली जातात. अगदी बरोबर. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपल्या दैनंदिन जीवनाशी याचा काय संबंध आहे? जर आपण याचा संबंध व्यापक चित्राशी किंवा मोठ्या संदर्भाशी जोडला ना, तर लक्षात येईल की जीवनातील अनेक गैरसमज याच एका कारणामुळे होतात. म्हणजे जेव्हा मी माझ्या एखाद्या मित्राला अगदी साध्या आणि चांगल्या हेतूने एखादा सल्ला द्यायला जातो, तेव्हा आमचे खटके का उडतात? तिथे हे अभिप्रेत आणि अपेक्षित नक्की कसे काम करते हे पाहणं गरजेचं आहे. कारण माझा हेतू तर अत्यंत शुद्ध असतो. मला त्यांच्याबद्दल काळजी असते, पण तरीही संवादाचा शेवट एका मोठ्या वादात होतो. हां, जो दैनंदिन संघर्ष आपण अनुभवतो त्याचे मूळ याच एका मानसिक गुंतागुंतीत दडलेले आहे. म्हणजे कसं? जेव्हा आपण एखाद्याला सल्ला देतो तेव्हा आपल्या मनात केवळ त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचा हेतू अभिप्रेत असतो. आपण फक्त एक दिशा दाखवत असतो.
पण जेव्हा हे शब्द समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात तेव्हा ती व्यक्ती ते शब्द केवळ एक हेतू म्हणून न घेता स्वतःवर लादलेली एक अपेक्षा म्हणून स्वीकारते. समोरच्या व्यक्तीला असे वाटू लागते की मी असाच विचार करावा अशी या व्यक्तीची माझ्याकडून अपेक्षा आहे. किंवा तशी सक्ती आहे आणि तिथेच संवादाची दरी निर्माण होते. म्हणजे सांगणाऱ्याच्या मनातील अभिप्रेत हेतू ऐकणाऱ्याच्या मनात अपेक्षित ओझे म्हणून रूपांतरित होतो. हो, जर आपण वेळेच्या व्यवस्थापनाचे उदाहरण घेतले, समजा आपण एका मित्राला सहज सुचवले की आपल्याला आपल्या वेळेचे नियोजन थोडे अधिक प्रभावीपणे करायला हवे. इथे सांगणाऱ्याला केवळ सुधारणेचा एक मार्ग अभिप्रेत आहे. पण ऐकणाऱ्याला जर वाटले की हा माझ्यावर नियम लादत आहे आणि मी त्याच्या म्हणण्यानुसार शिस्तीत राहावे अशी याची माझ्याकडून अपेक्षा आहे, तर तो मित्र लगेचच बचावात्मक पवित्रा घेतो. त्याला त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला घातल्यासारखं वाटतं. ह्या बचावात्मक पवित्र्यामागे एक सखोल मानसशास्त्रीय कारण आहे असं वाटतं मला. हो ना. एकदा का कोणतीही सूचना अपेक्षा म्हणून स्वीकारली गेली की त्यात एक प्रकारचा ताण आणि दडपण येते. जो सल्ला मोकळ्या मनाने एका चर्चेचा भाग म्हणून स्वीकारला गेला असता तो आता एक अदृश्य ओझे वाटू लागतो. कारण अपेक्षेसोबत नेहमीच ती पूर्ण न झाल्यास मिळणाऱ्या नकाराची किंवा संबंध बिघडण्याची भीती जोडलेली असते. मानवी मेंदू या अशा लादलेल्या अपेक्षांना एक प्रकारचा धोका मानतो. आणि म्हणूनच आपण नकळतपणे त्या संवादाला विरोध करू लागतो. यातूनच सांगणाऱ्याला असे वाटते की मी भल्यासाठी सांगत होतो पण याला किंमत नाही. आणि ऐकणाऱ्याला वाटते की हा माझ्यावर सतत अधिकार गाजवतोय. हे चित्र अत्यंत बोलके आहे. नवरा-बायकोच्या नात्यात, 2 पिढ्यांमधील संवादात आणि अगदी कार्यालयातील वातावरणात रोज अशा गैरसमजांच्या भिंती उभ्या राहत असतात. आपला हेतू चांगला असूनही तो चुकीच्या पद्धतीने पोचतो, कारण आपण संवादात अभिप्रेत आणि अपेक्षित यातला फरक स्पष्ट करू शकत नाही. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो कोणता? मग संवाद स्पष्ट कसा करावा? यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? विद्यानंद यांच्या लेखनाचा आधार घेऊन जर आपण उपाय शोधायचा ठरवला तर मला यातली पहिली पायरी खूप महत्त्वाची वाटते. आणि ती म्हणजे आपला अभिप्रेत हेतू आधीच अत्यंत स्पष्टपणे शब्दात मांडणे. हा खरोखरच संवादातील पारदर्शकतेचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. आपण अनेकदा असे गृहीत धरतो की समोरचा माणूस आपला हेतू स्वतःहून ओळखून घेईल. पण हीच आपली सर्वात मोठी चूक असते. संवाद साधताना आपण स्वतःहून हे स्पष्ट केले पाहिजे की हे सांगण्यामागे माझा नेमका उद्देश काय आहे. यातून संवादात एक सुरक्षित वातावरण तयार होते. म्हणजे जर आपण मगासचे सल्ल्याचं उदाहरण घेतले तर मित्राला केवळ वेळेचे नियोजन कर असे सांगण्याऐवजी आपण आपले संवादाची सुरुवात वेगळ्या पद्धतीने करू शकतो. जसं की माझा उद्देश केवळ तुझ्यासमोर एक वेगळा दृष्टिकोन मांडणे हा आहे. निर्णय सर्वस्वी तुझाच असेल. आणि तू कोणताही निर्णय घेतलास तरी माझा तुला पाठिंबाच असेल. जेव्हा आपण आपला अभिप्रेत हेतू असा स्पष्ट आणि पारदर्शक करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीवरील ते दडपण क्षणात नाहीसे होते. त्यांना जाणवतो की ही केवळ एक काळजीपोटी केलेली सूचना आहे, कोणतीही सक्तीची अपेक्षा नाही. यामुळे संवादात एक प्रकारचा मोकळेपणा येतो. या स्पष्टतेमुळे ऐकणाऱ्या व्यक्तीला मानसिक सुरक्षा मिळते. त्यांना हे समजते की त्यांच्याकडून कोणतीही विशिष्ट कृती करण्याची अट घातलेली नाही. आणि जेव्हा ही सक्तीची भावना दूर होते तेव्हा माणसे खऱ्या अर्थाने एकमेकांचे विचार ऐकून घेतात. संवादाचा मूळ उद्देशच हा असतो की 2 व्यक्तींनी एकाच मानसिक पातळीवर येऊन विचारांची देवाणघेवाण करावी. हेतू स्पष्ट केल्याने ती मानसिक पातळी तयार होते. या उपायाची दुसरी बाजू इतकीच किंवा कदाचित त्याहून अधिक महत्त्वाची आहे. ती म्हणजे जर खरोखरच आपल्या दुसऱ्या व्यक्तीकडून काही अपेक्षा असतील तर ते लपून न ठेवता अत्यंत स्पष्टपणे सांगणे. अनेकदा आपण स्वतःच अपेक्षांच्या जाळ्यात अडकतो. आपण अपेक्षा ठेवतो पण त्या बोलून दाखवत नाही. आणि मग समोरच्याने काहीही न सांगता आपल्या मनातील त्या अपेक्षा ओळखून त्या पूर्ण कराव्यात अशी एक अवाजवी आशा आपण बाळगतो. मानवी नातेसंबंधांमधील आणि विशेषतः व्यावसायिक जगातील हा सर्वात मोठा अडथळा आहे. जर तुमच्या खरोखरच काही अपेक्षा असतील तर त्या गृहीत धरण्यात किंवा लपून ठेवण्यात कोणताही अर्थ नसतो. कार्यालयातील कामाचं उदाहरण घेतल्यास जर एका व्यवस्थापकाने आपल्या सहकार्याला फक्त एवढंच सांगितले की हे प्रकल्प लवकर पूर्ण कर, तर इथे लवकर या शब्दाचा अर्थ व्यवस्थापकासाठी आज संध्याकाळ असू शकतो आणि सहकार्यासाठी तो या आठवड्याचा शेवट असू शकतो. पण जर व्यवस्थापकाने स्पष्ट केले की मला उद्या दुपारपर्यंत हा अहवाल तुझ्याकडून तयार मिळणे अपेक्षित आहे, तर ती अपेक्षा अत्यंत स्पष्ट होते. इथे संभ्रम किंवा गोंधळाला कोणतीही जागा राहत नाही. आणि हेच सूत्र वैयक्तिक नात्यांमध्येही तंतोतंत लागू होते. आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून जर भावनिक आधाराची किंवा एखाद्या विशिष्ट प्रतिसादाची अपेक्षा असेल तर ती योग्य शब्दांत स्पष्टपणे व्यक्त करणं गरजेचे असते.
म्हणजे एका बाजूला आपला अभिप्रेत हेतू पारदर्शकपणे सांगायचा आणि दुसऱ्या बाजूला आपल्या अपेक्षा लपून न ठेवता समोर मांडायच्या. या दोन्ही गोष्टी जर आपण जाणीवपूर्वक पाळल्या तर आपले मानवी संवाद खरोखरच गैरसमजांच्या पलीकडे जाऊन अधिक समजूतदार होऊ शकतील. यात अजिबात दुमत असू शकत नाही. या निष्कर्षाप्रत पोहोचताना आपण एक अत्यंत व्यापक विचार मांडला आहे. जेव्हा आपण आपले अभिप्रेत आणि अपेक्षित हे दोन्ही कप्पे जाणीवपूर्वक वेगळे करतो आणि ते स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीसमोर मांडतो, तेव्हा आपण केवळ शब्दांची देवाणघेवाण करत नसतो, तर त्या संवादातून आपण विश्वासावर आणि पारदर्शकतेवर आधारित एक मजबूत नाते बांधत असतो. निकोप आणि संवेदनशील संवाद हा नेहमी स्पष्टतेतूनच आकार घेतो. जेव्हा समोरच्या व्यक्तीला हे निसंदिग्धपणे समजते की आपल्याकडून नेमके काय अपेक्षित आहे आणि बोलणाऱ्या व्यक्तीचा त्या मागचा मूळ हेतू काय आहे, तेव्हा संवादातील सर्व कटुता, संशय आणि ताणतणाव आपोआप गळून पडतात. अगदी खरंय. आजच्या या सखोल चर्चेचा जर आपण संपूर्ण गोषवारा काढला तर विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी दाखवून दिलेला हा फरक मानवी व्यवहारांसाठी अत्यंत मूलभूत स्वरूपाचा आहे. अपेक्षा आणि अभिप्रेत हे दोन शब्द उच्चारताना एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखे वाटले तरी त्यांच्या गाभाऱ्यात एक खूप मोठा मानसिक आणि भावनिक भेद आहे. अपेक्षा ही नेहमी परिणामाशी, बाह्य जगाशी आणि भविष्याशी जोडलेली असते. ती बहुतांश वेळा आपण आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या दुसऱ्या व्यक्तीकडून करत असतो. तर दुसरीकडे अभिप्रेत हा स्वतःच्या आतल्या हेतूशी, संवादाच्या मूळ उद्देशाशी आणि वर्तमानाशी संबंधित असतो. तो आपल्या स्वतःच्या मनाचा आरसा असतो. हा मूळ भेद जर आपण खऱ्या अर्थाने समजून घेतला तर दैनंदिन जीवनातील अनेक भावनिक प्रश्न अत्यंत सहजपणे सुटू शकतात. या दोन संकल्पना केवळ व्याकरणाचा भाग न राहता त्या मानवी मानसशास्त्राचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनतात. ज्ञानाचे खरे मूल्य तेव्हाच सिद्ध होते जेव्हा ते समजून घेऊन आपण आपल्या प्रत्यक्ष व्यवहारात आणतो. आजच्या या माहितीच्या विस्फोटाच्या युगात जिथे आपण सतत मेसेजेस आणि ईमेल्सवर बोलत असतो, तिथे शब्दांमागचा हा अभिप्रेत अर्थ हरवण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि तो चुकीच्या अपेक्षेत रूपांतरित होण्याची भीती असते. त्यामुळे ही काळजी घेणं अधिकच निकडीचे बनले आहे. अगदी बरोबर. आजच्या या अत्यंत विचारप्रवर्तक चर्चेच्या शेवटी एक नवीन विचार जो याच सर्व मुद्द्यांवर आधारित आहे तो मला नक्कीच मांडावासा वाटतो. नक्की सांगा. पुढच्या वेळी जेव्हा कुटुंबात किंवा कार्यालयात आपला कोणाशी तरी गैरसमज होईल किंवा अनपेक्षितपणे एखादा वाद उफाळून येईल, तेव्हा आपण तिथेच क्षणभर थांबूया. स्वतःच्या मनाला एक साधा प्रश्न विचारूया. इथे आपला जो मूळ हेतू होता, जे आपल्याला खरोखरच अभिप्रेत होते, ते समोरच्या व्यक्तीने त्यांच्यावरील एखादी चुकीची अपेक्षा म्हणून तर घेतले नाही ना? किंवा समोरच्या व्यक्तीला केवळ काहीतरी वेगळे अभिप्रेत होते आणि आपण मात्र त्याला अपेक्षा समजून मानसिक ताण तर घेत नाहीये ना? जर आपण कोणताही संवाद साधण्यापूर्वीच किंवा वादानंतर लगेचच आपले हेतू आणि आपल्या अपेक्षा अत्यंत मोकळेपणाने स्पष्ट केल्या, तर आपली कितीतरी अमूल्य नाती तुटण्यापासून आणि कटुतेपासून वाचू शकतील. नाही का? या एका छोट्याशा विचारात संपूर्ण मानवी नातेसंबंधांची दिशा बदलण्याची प्रचंड ताकद आहे. आजच्या या अत्यंत अर्थपूर्ण आणि सखोल चर्चेत आपण सर्वांनी सहभाग घेतलात याविषयी खूप खूप धन्यवाद. असाच सखोल विचार करत राहूया आणि आपला संवाद अधिक पारदर्शक करत राहूया. धन्यवाद.